हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 117वा दिवस आहे. तर आपण दिवसाची सुरुवात 1 ग्लास पाणी आणि कॉफीने केली. तर चला जायची तयारी करू. तर चला आता ग्राउंडकडे निघू. आता आपण लवकर निघलो, थोडंसं बाईक आणली होती. तर चला आजचं सेशन काय ते बघू. तर करण आला की नाही माहीत नाही, फोन करू त्याला ग्राउंडवर गेल्यावर. तर चला निघू. ग्राउंडवर आलो तर काल एक आपल्या मित्राचा कॉल आलता. त्यांनी पोलीस भरती मच्छर तर लई आज पोलीस भरती चालू केली. आता पोलीस भरतीचं प्रॅक्टिस. तर त्याचं वजन जास्त आहे, थोडंसं वेट 75-80च्या आसपास आहे. तर एक गोष्ट सांगतो, कधी पण तुम्ही ग्राउंड चालू करत असला, तुमचं वेट जर तुमचं जास्त असलं, हाईटच्या नुसार वेट बघा, चेक करा. आणि तुमचं वेट जर जास्त असलं तर तुम्ही पहिली गोष्ट कार्डिओवर लक्ष द्या. पहिले कार्डिओ करा, पहिले वेट लॉस करा, मग तुम्ही भरतीची प्रॅक्टिस चालू करा. नाहीतर काय होतं, तुमची वेट जास्त असतं तुम्ही डायरेक्ट रनिंग चालू करता. रनिंग चालू केली तर डायरेक्ट तुम्ही मग तुमचं जे रनिंग करता तर ते डायरेक्ट तुमच्या पायावर लोड येतो. पायावर लोड आला तर मग ते तुम्हाला शिन पेन होतो, नी पेन होतो, हे प्रॉब्लेम चालू होते. त्याच्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट, वेट जास्त असलं पहिले कार्डिओ करायचं, पहिले वेट लॉस करायचा. वेट लॉस झाल्यानंतर पायात ताकद येते आणि नंतर बॉडीला सवय पण लागते. नंतर तुम्ही ग्राउंडच्या तयारीकडे चालले जायचं. पण डायरेक्ट ग्राउंडच्या तयारीकडे जाऊ नका, नाही तुम्हाला मेजर इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असतो. त्याच्यामुळं पहिले कार्डिओ करा, वेट लॉस करा, त्याच्यानंतर ग्राउंडची प्रॅक्टिस करा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पार्टी झाली बघा इथं. हे सगळं इथं खाते, इथंच ठेवून देते. काय म्हणलो, जागा साफ झाली तर इथं काही ना काही पार्ट्या चालूच राहत्या संध्याकाळी. तर चला आपल्या वर्कआउटच्या तयारीला लागू. वॉर्मअप झाला आता कंप्लीट. तर आता आपण वरती जॉगिंगला जाऊ. एकदम स्लो डाऊन मध्ये जॉगिंग करू आता. तर आज वारं लई आहे आणि मच्छर लई आज. कसं काय माहिती, आज पावसाने वातावरण झालेलं आहे, वारं लई आज. एवढं वारं नसतं डेली. तर आज मच्छर लई आहे आज. का लवकर आलो आपण त्याच्यामुळे झालं. लवकर 6 वाजले आता. तर चला, करणला 2-3 कॉल केले, ते करणनी उचलले नाही. तर काय माहीत त्याचं मला म्हणत होता आजपासून फिक्स टार्गेट ठरवलं, दुसऱ्या दिवशी सुट्टी. तसं करून जमत नाही. कधी पण एक गोष्ट करा, तुम्ही बोला पण स्वतःला कधी काय म्हणते त्याला येडं बनवायचं नाही कधी. कारण की दुसऱ्याला बनवा तुम्ही. स्वतः एकदा कमिटमेंट केली, विषय संपला. मग ते कोणतं टार्गेट असो, काही असो, ते करायचं म्हणजे करायचं कोणत्या पण परिस्थितीमध्ये. तर ही गोष्ट, हे डेडिकेशन पाहिजेत आणि हे काय म्हणजे एक निर्णय पाहिजेत आपला, तर सगळ्या गोष्टी होत्या. तर काय मनानुसार चाललं ना, मन कंट्रोलमध्ये पाहिजेत. आपण जे म्हणून ते मन केलं पाहिजे, मन जे म्हणते आपण केलं नाही पाहिजे, मग काही खरं नाही. मग असं असतं. तर चला वर आलो आता. वर कमी मच्छर पण वारं आहे. तर चला आज नॉर्मल जॉगिंग करू.
2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली एकदम स्लो डाऊनमध्ये. तर आता चला, कधी पण जॉगिंग झाली तर कमीत कमी वॉकिंग करायची. थोडीशी वॉकिंग केली ना तर बॉडी आपण जी हळूहळू हे वाढवलं असतं ना स्पीडमधून बॉडी गरम होती आणि हळूहळू तसं कूलडाऊन करायची, तेव्हा हे होतं बॉडी रिलॅक्स होते आपली. तर चला आता वॉकिंग करू. तर आजचा सीन बघा का भारी. तर आज कोणीच नाही आलं, करण नाही आला, गौरव नाही आला. बघू आता येते की नाही, अजून टाईम होऊन गेला त्यांचा आता. तर चला वॉकिंग करू आणि खाली जाऊ आता वर्कआउटकडे आपल्या. मुंगूस वाटतं, मुंगूस वाटतं, इकडे तिकडे बघू राहिलो ते गेलं तिकडं. वॉकिंग झाली आपली कंप्लीट. तर आता आपण इन आउट वर्कआउट मारू फूट स्टेपचे. चला, कारण की रनिंग आपण कमी केली ना तर रनिंगच्या ऐवजी हे झालं ना, ह्यानी पण रनिंगचं स्टॅमिना आणि तुमचं रनिंग पोश्चर बरोबर करतो. तर चला, तर चला आपलं लॅडर वर्कआउट सेट 3 सेट कंप्लीट झाले. ते काय प्रॅक्टिस करून देत नाही. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस, बस खाली, खाली बस. धिंगाण न घालू, धिंगाण घालते. तर चला आपण आता दुसऱ्या वर्कआउटकडे जाऊ. तर स्किपिंग एक्सरसाइज झाली कंप्लीट. हे काय आपल्याला वर्कआउट करून देत नाही आज. तर चला नेक्स्ट वर्कआउटवर जाऊ.
तर डिपचे आपले 25 सेट कंप्लीट झाले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो आपण. डिप्सनी काय होतं मागच सांगितलं मला, शोल्डर, चेस्ट आणि आर्म्समध्ये पॉवर येते. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. तर ॲप्स वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आता चला, आता आजचे वर्कआउट सगळे कंप्लीट झाले आज. तर आज आपण जॉगिंग केली, त्याच्यानंतर आपण इन आउट वर्कआउट केला, त्याच्यानंतर आपण डिप्स मारले, त्याच्यानंतर आपण सिटअप्स मारले. हे आजच्या रेग्युलरमधले कंप्लीट झाला. चला स्ट्रेचिंग करतो आता. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट आपला. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. कधी पण एवढं लक्षात ठेवा, वर्कआउट झाला, स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. स्ट्रेचिंग केल्याशिवाय काहीच नाही बाबा. भला तुम्ही वर्कआउट कमी करा, दरवेळेस सांगतो, इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. आणि आपण डेली करतो तरी इंजुरी झाली. कसं आहे, कधी कधी चुकून होती, कधी कधी नकळत होती, पण होती. लई यार काठी बघा, हिशोबाने स्ट्रेचिंग करणं लागते इथं. आज दोघं नाही आले. मलमपट्टी केली तेव्हापासून हे तिन्ही कुत्रे इथं आलं ना, इथं सोबतच राहते. 2 तिकडे गेले, एक इथं बसलेले बघा. पहिले दोघं इथं बसले होते, वर्कआउट करताना बघत राहते. दोरीने फट्टाने काही ना काही नेत राहते. थोडंसं बॉडी शेप चांगला होण्यासाठी आपण म्हणजे मनात आणलं होतं करायचं म्हणून, पण लय जीवार यायचं. पण आता ते कारण बनलं, नी पेन झाला. नी पेनने एक कारण बनलं की अप्पर बॉडी पोझिशन बनवायचं. तर आता अप्पर बॉडी पोझिशन बनवून चालू आहे. जो पण खाली लोअर बॉडी ओके होत नाही तोवर अप्पर बॉडी बनवून जाते. त्याच्यामुळे दोन्ही पण पाहिजेत, नाही तर कसं आपलं मी डिप्स मारत नव्हतोच डायरेक्ट. तर हे एक कारण एक चांगलं झालं. काही प्रॉब्लेम झाला पण ते चांगल्यासाठी होतं, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. म्हणजे मग रस्ता आपोआप भेटत जातो आपल्याला. फक्त एकदा चला तुम्ही, काही नाही काही पर्याय उपाय भेटत राहते. चलो.
चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय. तर चला आता निघू घरी. चलो पलटन, चलो जा रहे आपण. अब भेटू उद्या.